नमस्कार मित्र हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. या चॅनलवरती आपण सेमी इंग्लिश सायन्स त्याचबरोबर मराठी मीडियम सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तयार करत असतो. तर आमची एक अशी विनंती आहे की तुम्ही सर्व आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. क्लास 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 टॉपिक सेकंड पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पार्ट 1. So, in this topic, we will discuss about the classification of elements. So, we know elements. There are till today near about 130. Near about मी till today म्हणजे लेटेस्ट आकडा सांगतो, जवळपास 130 एलिमेंट्स आज तागायत सापडलेली आहेत. So till today we know near about 130 elements. As per your book that number is given 118. पण जर लेटेस्ट आकडा जर पाहिला तर जवळपास 130 च्या आसपास गेलेला आहे. जवळपास म्हणतोय मी. So we have that much number of elements. As per your book I am taking the same number, that is 118 here. आता आपल्याकडे जवळपास 118 120 एलिमेंट्स आहेत, बरोबर. आणि प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. त्याचे काही केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. ओके. सो आपल्याला काय करायचं या टॉपिक मध्ये, आपण त्या एलिमेंटची क्लासिफिकेशन कसं केलं जातं, हाऊ एलिमेंट्स कॅन बी क्लासिफाईड. आता तुम्ही याच्या अगोदर क्लास 9th मध्ये किंवा 8th मध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन थोड्याफार प्रमाणात पाहिलेलं आहे इन द फॉर्म ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. ओके. पण जर आपण प्रिसाइजली किंवा व्यवस्थितपणे जर एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर मग ते कसं केलं गेलं, हाऊ धिस क्लासिफिकेशन कॅन बी डन, किंवा हे क्लासिफिकेशन करण्याची सुरुवात कशी झालेली आहे हे आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. आणि ऍट द एंड मग कोणती मेथड जी आहे ती सुटेबल आहे एलिमेंट क्लासिफाय करण्यासाठी आणि का. सो हे काही मुद्दे आपण या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. सो दिस टॉपिक इज टोटली रिलेटेड टू द केमिस्ट्री. इन दिस टॉपिक वी विल डिस्कस अबाउट द नंबर ऑफ एलिमेंट्स वी हॅव टुडे. सो हाऊ दीज एलिमेंट्स कॅन बी क्लासिफाईड. सो एलिमेंट क्लासिफाय कसे करायचे आणि का करायचे, व्हाय देर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, हे पण आपण पाहणार आहोत. ओके. So let us discuss about this unit. So in this unit at first we will discuss about the elements and their classification, what is the need of classification, then some of the attempts of classification of elements आणि त्यामध्ये जी सक्सेसफुल अटेम्प्ट कोणती आहे ते पण आपण पाहणार आहोत. सो डोबेरायनर ट्रायड्स असेल किंवा न्यूलँड्स लॉज ऑफ ऍक्टिव्हज असतील, ऑक्टिव्हज असतील, देन मेंडेलिव्हज पिरियड टेबल आहे आणि लास्टला जे आहे ते आहे मॉडर्न पिरियड टेबल. ओके. सो लेट अस स्टार्ट. At the beginning of this unit we found there are some questions are given there. What are the types of matter? So this question is I think related to your 9th science, so you have to answer this question of your own. Okay. What types of elements? So we have near about 3 types of elements as we know, as metals, non-metals and metalloids. What are the smallest particle of matter called? They are called as atoms. As we all know, the smallest particle of an element is called as atom. What is the difference between molecules of elements and the compounds? आता एलिमेंटचे जे मॉलिक्युल्स आहेत आणि कंपाऊंडचे जे मॉलिक्युल्स आहेत यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे असा एक प्रश्न सिंपल विचारलेला आहे आपल्याला. सो एलिमेंटचे जे मॉलिक्युल्स असतात लाईक H2, N2, O2, Cl2, देन O3, देन P4, S8. आता मी इथं काही एलिमेंटच्या मॉलिक्युलची नावं घेतली. हायड्रोजनचा मॉलिक्युल आहे, द मॉलिक्युल ऑफ हायड्रोजन इज H2, ऑक्सिजन इज O2, सल्फर इज S8, फॉस्फर इज P4. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत ह्यामध्ये आपल्याला काय दिसतं की ह्यामध्ये ऍटम्स जे आहेत सगळे त्या मॉलिक्युलचे ते सेम आहेत. म्हणजे हायड्रोजन मध्ये 2 हायड्रोजन आहेत H2, ऑक्सिजन मध्ये O3 2 ऑक्सिजन ऍटम्स आहेत, फॉस्फरसचा जो मॉलिक्युल आहे त्यामध्ये 4 ऍटम्स आहेत, P4 म्हणतो आपण त्याला. सल्फरचा जो मॉलिक्युल आहे त्यामध्ये 8 ऍटम्स आहेत, S8. So they contain atoms of same atoms. Same atoms are present in the molecule of element. पण जर आपण कंपाऊंड कडे गेलो like H2O, water is a compound. So it contains 2 hydrogen and 1 oxygen. Then NaCl, sodium chloride, it contains 1 atom of sodium and 1 atom of chlorine. So हा डिफरन्स आहे की कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट्सचे ॲटम्स असतात हे सेम नसतात, पण एलिमेंटचे जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये मात्र ॲटम्स जे आहेत ते सेम असतात. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस कंटिन्यू.
to the classification of element. So we have learned in the previous standards that all atoms of element are only one type. एकाच इलेमेंटचे जे atoms आहेत हे फक्त आणि फक्त एकाच प्रकारचे असतात. आता फॉर एक्झाम्पल we will take example of one of the element that is hydrogen. हायड्रोजन हा जो इलेमेंट आहे त्याचे जे सगळे atoms आहेत हे सारखे असणार आहेत, एकाच प्रकारचे असणार आहेत. ऑक्सिजन हा जो इलेमेंट आहे त्याचे जे atoms आहेत ते सारखे असणार आहेत, एकाच प्रकारचे असणार आहेत. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे जे atoms आहेत ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साम्य नसणार आहे. So here we have to understand it what that all atoms of element are of only one type. एकाच element चे atom हे एकाच प्रकारचे असतात. Today near about 100 elements are known to scientific world. So scientific world means संपूर्ण आज जर आपण पाहिलं तर विज्ञान जगत जे आहे म्हणजे जिथं म्हणजे सायन्स मध्ये आपल्याला जवळपास 118 एलिमेंटची माहिती आजपर्यंत माहिती कळालेली आहे. सो वी नो there are about 180 elements are there. However, around year 1800 only about 30 elements were known. म्हणजे 1800च्या जे साल आहे त्या जवळपास at that time near about 30 elements, only 30 elements were known. So more number of elements were discovered in the course of time. So as the time passes, more and more elements were discovered. जसं टाइम गेलं तसं नवीन elements, नवीन मूलद्रव्य शोधण्यात आली. More and more information about the properties of these elements was gathered. आणि जसे एलिमेंट शोधले गेले मग त्यांच्या प्रॉपर्टीज त्याची माहिती मग नंतर मिळत गेलेली. सो हे सगळं कोर्स ऑफ टाइम म्हणजे काळाच्या ओघात घडलेलं आहे. सो ॲज टाइम पासेस आपल्याला ही माहिती आणि हे एलिमेंट्स सापडत गेले, त्यांच्या मग प्रॉपर्टीज आणि त्याची माहिती मग मिळत गेली. So is the study of such large number of elements. So just we have seen near about 180 elements are known till today as per your book. पण मी काय म्हणतोय near about 130 च्या आसपास हा आकडा गेलेला आहे till today चा मी सांगतोय जवळपास. ओके, सो टू इज द स्टडी ऑफ सच लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स. मग एवढे जे लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत आपल्याकडे ऍट अ टाइम आपण एवढ्या 118 120 एलिमेंट्सचा अभ्यास करू शकत नाही. सो सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग the pattern if any in the vast information about them. So सायंटिस्टनी काय केलं की एवढी जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक एलिमेंटची, ओके, सो या इन्फॉर्मेशन मध्ये काही पॅटर्न, काही सूत्रबद्धता, एकसारखीपणा, सिमिलॅरिटीज मिळतायत का किंवा डिफरन्सेस काय मिळतात का हे शोधायला सुरुवात केली. You know that in the initial classification elements were classified in the group of metals and non-metals. So आपल्याला हे माहिती आहे की इनिशियल स्टेजेस मध्ये इलेमेंट क्लासिफाय करण्यात आले ऍज अ मेटल्स अँड नॉन मेटल्स. लेटर ऑन अनदर क्लास ऑफ इलेमेंट्स कॉल्ड मेटलॉइड्स वॉज नोटिस्ड. सो आफ्टर सम टाइम आपल्याला असं लक्षात आलं की आणखी काही एलिमेंट्स आहेत की ज्याला आपण मेटलॉइड्स म्हणतो. मेटलॉइड्स मीन्स दे शोज प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ऍज वेल ऍज नॉन मेटल्स. म्हणजे हे जे क्लासिफिकेशन आहे मेटल्स नॉन मेटल्स याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. So as the knowledge about elements and their properties went on increasing, different scientists started trying about different method of classification. आणि मग जसं एलिमेंट त्यांच्या प्रॉपर्टीजची माहिती जी आहे किंवा त्यांचे गुणधर्म जसे जे समजत गेले तसं काय झालं की सायंटिस्टने एलिमेंटच्या क्लासिफाय करण्याच्या मेथड पण बदलत गेल्या. सो एखादी गोष्ट क्लासिफाय करायची म्हणजे काय करतो आपण, त्याचं सिमिलर प्रॉपर्टी असणारे सगळे जे ऑब्जेक्ट आहेत ते एका ठिकाणी घेतो आणि डिफरंट प्रॉपर्टी असणारे ऑब्जेक्ट हे वेगळे करतो. सो दॅट इज व्हॉट वी कॉल क्लासिफिकेशन. इन क्लासिफिकेशन व्हॉट वी डू, वी अरेंज सिमिलर ऑब्जेक्ट्स इन सेम कॅटेगरी अँड डिफरंट ऑब्जेक्ट्स आर केप्ट सेपरेटली. सो दॅट इज व्हॉट वी कॉल क्लासिफिकेशन. मग आता इथं आपल्याला काय करायचं की इलेमेंट क्लासिफाय करायचे आहेत. मग इलेमेंट क्लासिफिकेशन करत असताना आपल्याला पण याच गोष्टी लक्षात घ्यायच्या. सो इथं आपण काय पाहिलं, व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन. सो नियर अबाउट 118 elements are known, okay, and much more information about such elements are also known. Okay, so to study such vast a large number of elements and their properties there is a need of classification. म्हणून एलिमेंट क्लासिफाय करण्याची गरज भासली. आणि इनिशियल स्टेजेस मध्ये मग क्लासिफिकेशन कसं केलं गेलं हे पण माहिती असणं गरजेचं आहे. So initial classification of element were classified in the groups of metals and non-metals, and later on another class of elements called metalloid was also noticed. So हा पण ग्रुप आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. पण नंतर आणखी काही माहिती मिळत गेलेली आहे एलिमेंट्सच्या बाबत आणि म्हणून
वेगवेगळ्या पद्धतीने एलिमेंट्सचे क्लासिफिकेशन करण्यात आलं आणि यामध्ये पहिला जो अटेम्प्ट आहे तो येतोय डोबेरायनर्स ट्रायड्स. डोबेरायनर्स ट्रायड्स. सो in 1817 a German scientist Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic masses. Remember this thing. आता इलेमेंट क्लासिफाय करायचे आहेत. ओके, मग इलेमेंट क्लासिफाय करत असताना कोणत्या बेसिस वरती करणार? आता क्लासिफिकेशन करत असताना कोणती तर प्रॉपर्टी आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे ना. सपोज एखादा ऑब्जेक्ट मला क्लासिफाय करायचा असेल तर मी आपल्या घरी एखादी वस्तू जर आपल्याला क्लासिफाय करायची असेल तर आपण त्याचा आकार किंवा ती वस्तू दिसते कशी त्यावरून आपण ती अरेंज करतो, मॅनेज करतो. जस्ट लाईक इन युअर किचन. किचन मध्ये तुमचे जे युटेन्सिल्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडले असतात. सगळे स्पून एका ठिकाणी, सगळ्या प्लेट्स एका ठिकाणी, सगळे बाउल्स एका ठिकाणी. म्हणजे हे काय आहे? हे क्लासिफिकेशनच आहे ना. सो इन द सेम वे इलेमेंट जर क्लासिफाय करायचे असतील तर त्या इलेमेंटची काही ना काही तर प्रॉपर्टी इथं लक्षात घेतली पाहिजे की ज्याच्या आधारे आपण इलेमेंट क्लासिफाय करू शकतो. सो जर्मन सायंटिस्ट डोबेरायनरने काय सजेस्ट केलं? ही सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. आता इलेमेंट क्लासिफाय करताना असं व्हायला पाहिजे, आपल्याला अशी रिक्वायरमेंट आहे की इलेमेंट क्लासिफाय केल्यानंतर सिमिलर प्रॉपर्टीजचे जे इलेमेंट्स आहेत ते एकाच ग्रुपमध्ये यावेत. आणि मग यासाठी डोबेरायनरने काय सजेस्ट केलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स वेर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. सो ही सजेस्टेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स are related with their atomic masses, and we know atomic mass is nothing but number of protons and neutrons present in the nucleus of an atom. न्यूक्लियस मध्ये जे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची जी संख्या आहे याला आपण ॲटॉमिक मास म्हणतो. तर डोबेरायनर तेच सांगतोय की इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या त्याच्या ॲटॉमिक मास वरती डिपेंड असतात. ही सजेस्टेड प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. देन he made group of 3 elements each having similar chemical properties called as triads. Remember this thing. मग हे त्याच्या लक्षात आलं की इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या त्याच्या ॲटॉमिक मास वरती डिपेंड आहेत. म्हणून त्यानं काय केलं? he made group of 3 elements each having similar chemical properties. सो त्याने 3 इलेमेंटचे ग्रुप्स केले. आता हे 3 इलेमेंट घेताना काळजी काय घेतली? सो ही take care about that these elements should have similar chemical properties. ह्या इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतील. म्हणजे 3 इलेमेंट्सचे जे ग्रुप्स आहेत की ज्यांचे केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत असे ग्रुप्स त्यानं अरेंज केले, तयार केले. अँड दीज ग्रुप्स आर कॉल्ड ॲज ट्रायड्स. आणि या ग्रुप्सना नाव काय दिलंय? ट्रायड्स असं म्हणलंय. ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता नंतर काय केलं त्यानं? हे जे 3 एलिमेंट्स आहेत हे त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडले. सो ही अरेंज्ड दीज 3 एलिमेंट्स इन ट्रायड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अँड ही शोड दॅट और त्याच्या असं लक्षात आलं किंवा त्यानं असं दाखवून दिलं, ही शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. सो ही शोड दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट कधी 3 एलिमेंट त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडल्यानंतर जो मिडल एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास आणि इतर जे 2 एलिमेंट्स आहेत त्याच्या ॲटॉमिक मासेसची ॲव्हरेज किंवा मीन किंवा सरासरी हे दोन्ही जवळपास सारखं असतं असं त्यानं ते दाखवून दिलं. आणि हे आपण कन्फर्म पण करणार आहोत. सो वी विल कन्फर्म विथ बाय टेकिंग एक्झाम्पल्स. सो अगेन व्हॉट इज द डोबेरायनर ट्रायड्स लॉ असा क्वेश्चन विचारला तर हे आपल्याला मांडता आलं पाहिजे. So when three elements are having similar properties, chemical properties, are arranged in their increasing order of their atomic masses, then the atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. So let us discuss this. So at first we will take example of lithium, sodium, potassium. आता हे तिन्ही एलिमेंट जे आहेत यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. दे आर मेटल्स, दे आर ऑल मेटल्स, दे आर सिल्वरी व्हाईट अँड दे आर रिएक्टिव्ह. सो हे 3 एलिमेंट जे आहेत पहिल्या एक्झाम्पल मध्ये त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. मग आपल्याकडे जे एलिमेंट्स आहेत त्याचा ॲटॉमिक मास आणि आता आपण ते अरेंज करणार आहोत त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे. सो लिथियम हा जो एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास सगळ्यात कमी आहे 6.9. देन वी हॅव पोटॅशियम 23 आणि लास्टला येतोय तो आफ्टर lithium we have sodium having atomic mass 23 आणि लास्टचा जो येतोय तो आहे
potassium having atomic mass 39.1. So we have three elements. Which are they? That is lithium, sodium, potassium. आता लिथियमचा atomic mass 6.9 आहे, पोटॅशियमचा atomic mass 39.1 आहे. आणि जर आपण ह्या दोन इलेमेंट्सना लिथियम आणि पोटॅशियमच्या atomic massची जर मीन घेतली की जी इथे घेतलेली आहे ती किती येते? नियर अबाउट 23. आणि जर आपण सोडियमचा atomic mass चेक केलं तर ते किती आहे? 23. So what does this indicates? That according to Robe-Reiner, atomic mass of middle element is approximately equal to the mean of atomic masses of other two elements. हे आपल्याला दिसतंय 6.9 हे atomic mass सोडियमचं आहे, सॉरी लिथियमचं आहे, 39.1 हे atomic mass पोटॅशियमचं आहे. आणि ह्या दोन्हींची जर आपण सरासरी घेतली, लिथियम आणि पोटॅशियमच्या atomic masses जर मीन घेतली तर ती येते 23, की जे atomic mass कोणाचं आहे? सोडियमचा आहे, की जो मिडल एलिमेंट आहे. सो ॲज if we arrange these elements in increasing order of their atomic masses, lithium पहिल्यांदा येतोय, सोडियम नंतर येतोय आणि पोटॅशियम लास्ट येतोय. सो सोडियमचा atomic mass 23 आहे, तर लिथियम आणि पोटॅशियमच्या atomic mass ची मीन जी आहे ती 23 आहे. सो बोथ आर इक्वल. So that is what we call Dobereiner triads. So however, so this classification is called as Dobereiner's triads. मग हे जे क्लासिफिकेशन आहे याला आपण डोबेरायनर ट्रायड्स असं म्हणतो. म्हणजे डोबेरायनरला असं सांगायचं होतं की मग या पद्धतीने आपण इलेमेंट अरेंज करू शकतो, क्लासिफाय करू शकतो ऑन द बेसिस ऑफ ट्रायड्स. ओके, सो अगेन व्हॉट यू हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू रिमेंबर दिस लॉ. काय केलं डोबेरायनरने? he made a group of three elements having similar chemical properties, which are called as triads, and then he arranged these three elements in an increasing order of their atomic masses, and he found that, or he showed that, atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of other two elements. So remember this thing. However, पण लक्षात घ्या याला एक ड्रॉबॅक आहे, यामध्ये एक त्रुटी राहिली आहे. पहा, however, all the known elements could not be classified into Dobereiner triads. पण लक्षात घ्या हे जे ट्रायड्सचे जे क्लासिफिकेशन आहे, this method, by this method we at the time of Dobereiner, all known elements could not be classified. सगळेच एलिमेंट जे अस्तित्वात होते त्यावेळी ते सगळे या पद्धतीने क्लासिफाय करण्यात आले नाही किंवा करता आले नाही. कारण जरी ते एलिमेंट्स आपण तीन ग्रुप मध्ये मांडले तरी त्यांचं जे रूल आपल्याला काय सांगतो डोबेरायनरचा, की मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास आणि इतर दोन एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची मीन इक्वल यायला पाहिजे जवळपास. पण नंतरचे जे ट्रायड्स आहेत ज्याच्यामध्ये हा रूल चेक करण्याचा प्रयत्न केला गेला, फाइंड करण्याचा प्रयत्न केला गेला, तर तिथं हा रूल किंवा तिथं हा लॉ फॉलो झालेला नाही. अँड देअरफॉर धिस क्लासिफिकेशन वॉज रिजेक्टेड. आणि म्हणून हे क्लासिफिकेशन रिजेक्ट करण्यात आलं. ओके, नाउ हियर यू कॅन सी अदर टू एक्झाम्पल्स, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बेरियम. मिडल एलिमेंट आहे स्ट्रॉन्शियम की ज्याचा ॲटॉमिक मास आहे 87.6. मग नंतरचे जे दोन एलिमेंट्स आहेत कॅल्शियम आणि बेरियम, कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1, बेरियमचा ॲटॉमिक मास आहे 137.3 आणि याची मीन येते 88.7 की जी जवळपास 87.6 एवढी आहे. आणि पुढचे तीन एलिमेंट्स ते पण एक्झाम्पल तुम्ही नंतर चेक करू शकता. सो ओव्हरऑल आपल्याला इथं काय लक्षात आलं की याचा आउटकम असं आहे की मिडल एलिमेंट जो आहे त्याचा ॲटॉमिक मास आणि इतर दोन एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची जी मीन आहे हे दोन्ही जवळपास इक्वल असेल तर त्याला आपण डोबेरायनर ट्रायड्स असं म्हणतो. बट this method of classification was not accepted because all elements cannot be classified in the form of Dobereiner triads. डोबेरायनरच्या ट्रायड्सच्या फॉर्म मध्ये आपण सगळेच एलिमेंट क्लासिफाय करू शकलो नाही किंवा डोबेरायनर करू शकलेलं नाही, कारण काही ट्रायड्स जे आहेत त्यांनी हा लॉ फॉलो केला नाही, ओबे केला नाही. म्हणजे त्या ट्रायड्स मध्ये मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास आणि इतर दोन एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची मीन इक्वल आलेली नाही. आणि यासाठीच एक तीन एक्झाम्पल इथं खाली दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करा नंतर. यू कॅन चेक these three examples and you can find Dobereiner triads from these three examples. Okay, so it is simple mathematical calculation. So you have to calculate atomic mass of mean of atomic masses of other two elements than the middle element, as already elements are given in their increasing order of their atomic masses. So
we came to know that this classification was not accepted. That is why we will move to the next part, that is Newland's law of octaves. So let us continue with this Newland's law of octaves. The English scientist John Newlands correlated the atomic masses of elements to their properties in different way. So as we have seen in case of Dobereiner also used this property, that is the atomic mass, to classify element. In similar way, न्यूलँडने काय केलं पहा, he also correlated atomic mass of element with their properties but in different way. त्यानं ही atomic mass आणि त्याचे जे एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज आहेत याच्यामध्ये कोरिलेशन, याच्यामध्ये संबंध आहे हे दाखवून दिलं, पण ते जरा वेगळ्या पद्धतीने दिलंय. ते कसं दिलंय आणि मग त्याप्रमाणे त्याने क्लासिफिकेशन कसं केलं ते आपण इथं पाहणार आहोत. In the year 1866, Newlands arranged the elements known at that time in increasing order of their atomic masses. So त्याने काय केलं, हे 1866 मधली गोष्ट आहे. So he arranged these elements in increasing order of their atomic masses. Okay, so atomic mass च्या increasing order मध्ये, म्हणजे ज्याचा atomic mass कमी आहे तो पहिल्यांदा, त्याच्यापेक्षा जास्त असेल तो नंतर. So he arranged these elements in the increasing order of their atomic masses and it started with the lightest element, hydrogen. मग आता हे क्लासिफिकेशन करत असताना पहिला जो एलिमेंट आला तो हायड्रोजन. ऑब्वियसली हायड्रोजन विल बी फर्स्ट बिकॉज इट इज lightest element as its atomic mass is very low. It is very low as compared to other elements. सगळ्या एलिमेंट मध्ये हायड्रोजनचे सगळ्यात कमी atomic mass आहे, त्यामुळे तो पहिला आलाय. and ended with thorium. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे याचा एंड जो आहे, शेवट जो झाला तो थोरियमने झाला. बिकॉज ऍट द टाइम ऑफ न्यूलँड थोरियम हा असा एलिमेंट होता की सगळ्यात त्याचं ॲटॉमिक मास सगळ्यात जास्त होतं. नंतर त्याच्याही पेक्षा जास्त ॲटॉमिक मास असणारे एलिमेंट शोधले गेले, पण ऍट द टाइम ऑफ न्यूलँड म्हणजे 1866 मधली गोष्ट आहे ही, आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे अरेंजमेंट त्यानं केली, कशी केली तर ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये एलिमेंट्सची अरेंजमेंट त्यानं केलेली. मग आता त्याच्या काय लक्षात आलं का, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. He found that every eighth element had properties similar to those of first. Every eighth element, या अरेंजमेंट मध्ये येणार जो eighth element आहे आणि त्याच्यापासून जो फर्स्ट एलिमेंट आहे यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतात असं त्याच्या लक्षात आलं. So he came to know that the properties of every eighth element had properties similar to those of first, but when elements are arranged in increasing order of their atomic masses. So let us take one example. For example, sodium is the eighth element from lithium. So lithium to sodium जर आपण गेलो 1 2 3 4 5 6, so again I will count here. lithium 1 2 3 4 5 6 7 8. सोडियम हा 8th एलिमेंट आहे आणि सोडियम पासून फर्स्ट एलिमेंट येतोय लिथियम. सो ह्या दोन्हींच्या प्रॉपर्टीज सेम असतात. So both have similar properties. Similarly, magnesium shows similar properties to that of beryllium. आणि even not only magnesium, कॅल्शियम पासून जर तुम्ही बॅक साइडला फर्स्ट एलिमेंट जर इथून हा जर 8th धरला तर पहिला येतोय मॅग्नेशियम. So if calcium is 8th element, then first element will be magnesium. They also show similar properties. Okay, so magnesium properties similar to the beryllium. Then chlorine. So chlorine also shows similar properties to that of fluorine. आणि या दोघांमध्ये फ्लोरीन पहिला असेल तर क्लोरीन 8th येतो. So Newlands compared this similarity with the octaves in music. So मग याने काय केलं, ही compared this similarity of elements, that is first element shows element showing similar properties to that of eighth. So this similarity he compared with the octaves in music. म्युझिक मध्ये जे octaves आहेत, अष्टक आहेत, 7 स्वर आहेत, सॉरी octaves 7 पहिला आणि 8वा जो आहे स्वर हा सारखा असतो. सो आफ्टर 7th 8th जो octave येतो तो हा फर्स्ट सारखाच असतो. सो सा रे ग म प ध नी आणि परत 8वा येतोय तो सा. सो फर्स्ट अँड 8th octave सेम असतात. सो ही compared this similarity of elements with the octaves in music and he called similarity observed in the 8th and first element as the octaves. Laws of
लॉ ऑफ ऑक्टेव्स. सो ही जी सिमिलरिटी त्याच्या लक्षात आली की फर्स्ट आणि एट्थ इलेमेंटच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतात, याला त्यानं लॉ ऑफ ऑक्टेव्स असं म्हटलं. सो व्हॉट इज द लॉ ऑफ ऑक्टेव? So when elements are arrayed in increasing order of their atomic masses, then properties of eighth element was found to be similar to the properties of first element. This is what we call law of octaves. ठीक आहे. आता इथे एक माहिती दिलेली आहे. In Indian music system there are 7 main notes, namely sa, re, ga, ma, pa, dha, ni, and their collection is called as saptak. The frequency of note goes on increasing from sa to ni. आता हे म्युझिक मधली माहिती दिलेली आहे. 7 स्वर आहेत, सा, रे, ग, प, ध, नी. ओके, आणि लास्ट येतो तो नी. देन कम्स सा, दॅट इज अपर सप्तक, म्हणजे पहिला आणि 8वा जो सप्तक आहे हा रिपीट होतोय. ओके, सो 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक आर. सो वेस्टर्न म्युझिक मध्ये पण 7 नोट्स म्हणजे 7 स्वर आहेत. याची सुरुवात डो आणि एंड टी ने होतं. So the note do having double the original frequency comes again at the 8th place. This is the octave of Western music. Music is created by the variety of use of these notes. आता हे म्युझिक मधला पार्ट आहे. फक्त आपल्याला इथं लक्षात असं घ्यायचंय की न्यूलँडने याला ऑक्टेव का म्हटलं, कारण याची सांगड, याची सिमिलरिटी त्यानं कशा बरोबर घातलेली आहे. So he compared this with the octaves in music. It is just for information purpose. यावरती क्वेश्चन कोण तुम्हाला विचारणार नाही, हे फक्त माहितीसाठी दिलंय. So as to you can confirm why he called this law as a law of octaves. Okay, and now let us see this Newland's periodic table or Newland's table of classification of element. मग न्यूलँडने जे क्लासिफिकेशन केलेलं आहे एलिमेंट्सचं, त्याचं हे टेबल आपल्याला इथं दिसतं. ओके, आणि इव्हन ते म्युझिकल नोट्स पण इथे दाखवलेले आहेत आपल्या सोयीसाठी, समजण्यासाठी, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज म्युझिकल नोट अँड व्हाय इट इज कॉल्ड एज ऑक्टेव. सो यू कॅन सी दिस टेबल स्टार्टिंग विथ हायड्रोजन आणि याचा एंड थोरियमने झालेला आहे. ओके, सो मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन द न्यूलँड्स ऑक्टेव्स ऑर दिस टेबल. जरी हे क्लासिफिकेशन दिलं असेल तरी याच्यामध्ये बरेच लिमिटेशन्स, ड्रॉबॅक्स आपल्याला दिसून येतात न्यूलँडच्या ऑक्टेव्स मध्ये. This law was found to be applicable only up to calcium. So if we start from hydrogen and we come up to calcium, इथपर्यंत हायड्रोजन टू कॅल्शियम इथपर्यंतच हा लॉ ऍप्लिकेबल आहे. म्हणजे काय, आफ्टर कॅल्शियम समजा मी क्रोमियम आणि क्रोमियम नंतर येणारा जो वाय म्हणजे इटोबियम हा जो इलेमेंट आहे याचं कंपॅरिझन केलं तर ह्या दोन्हीच्या प्रॉपर्टी सिमिलर नसतात. म्हणजे आफ्टर कॅल्शियम हा लॉ फॉलो होत नाही. ओके, सो दॅट इज द लिमिटेशन. Newlands fitted all the known elements in the table of 7 into 8. If we compare the size of the table, it will be 7 into 8. That is 56 boxes. आता त्यानं काय केलं की त्यावेळी जे माहिती असणारे, अस्तित्वात असणारे जे सगळे नोन एलिमेंट्स आहेत ते या टेबल मध्ये फिक्स करण्यासाठी, टू अरेंज ऑल नोन एलिमेंट्स ॲट हिज टाइम, what he did, he arranged this table of 7 into 8 and that is 56 boxes. Newland placed 2 elements each in the same boxes to accommodate all the known elements in the table. त्याच्यावेळी जे अस्तित्वात होते ते सगळे एलिमेंट या टेबल मध्ये बसवण्यासाठी न्यूलँडने काय केलं, काही ठिकाणी 2 एलिमेंट एकाच बॉक्स मध्ये प्लेस केले. सो ही प्लेस्ड 2 डिफरंट एलिमेंट्स इन द सेम बॉक्स. ओके, सेम बॉक्स टू अकोमोडेट. हे असं का केलं, कारण सगळे एलिमेंट त्याला ह्या टेबल मध्ये बसवायचे होते. ही वॉन्ट टू अकोमोडेट ऑल एलिमेंट्स इन द टेबल. पण यामध्ये एक सगळ्यात मोठी चूक झालेली आहे न्यूलँड कडून. काय झाली पहा, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल. कोबाल्ट आणि निकेल इथे बसवलाय. सेरियम अँड लॅन्थॅनियम इथं दिसतोय. Moreover, he placed some elements with different properties under the same note in the octaves. त्याच्याही पुढे जाऊन त्याने काय केलं, he placed 2 elements in the some boxes. Moreover, he placed some elements with different properties under the same note. म्हणजे एकाच ग्रुप मध्ये, एकाच नोट मध्ये, एकच नोट आहे, एकच स्वर जो आहे त्याच्या कॉलम मध्ये त्यानं 2 वेगवेगळे प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट त्यानं प्लेस केलेले आहेत. सो वी हॅव वन एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल
Newland placed cobalt and nickel under the node DO along with halogens. So cobalt and nickel is placed along with halogens. म्हणजे या ग्रुपमध्ये DO म्हणजे काय, हा पहिला जो नोट आहे त्याचा ग्रुप आहे. यामध्ये सिमिलर प्रॉपर्टीज असणारे इलेमेंट एकत्र यायला पाहिजे, पण त्याच्या हातून चूक अशी झालेली आहे की सगळे इलेमेंट अकोमोडेट करण्यासाठी या टेबलमध्ये बसवण्यासाठी त्यानं दोन इलेमेंट्स एकाच ग्रुपमध्ये एकाच बॉक्समध्ये बसवलेले आहेत आणि काही काही ठिकाणी डिफरंट प्रॉपर्टीज असणारे इलेमेंट एकाच ग्रुपमध्ये आलेले आहेत. सो जस्ट लाईक फ्लोरीन क्लोरीन जर पाहिले तर हे हॅलोजन्स आहेत की जे नॉन मेटल्स आहेत. मग इथं कोबाल्ट आणि निकेल जे मेटल्स आहेत ते इथं प्लेस केले, म्हणजे ही अरेंजमेंट किंवा ही जी मांडणी आहे ही चुकीची आहे. सो that we have another example. While iron having similarity to those of cobalt and nickel, away from them along with the non-metals like oxygen and sulfur under the node T. आता आपण आयर्न कडे येऊ. ऍक्च्युली आयर्न कोबाल्ट निकेल यांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत, मग ते एकाच नोट मध्ये एकाच कॉलम मध्ये एकाच ओळीमध्ये यायला पाहिजे होते, पण हे खूप लांब आहे. कोबाल्ट आणि निकेल इथे आहे आणि आयर्न इथे, आणि आयर्न ही प्लेस करताना ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर प्लेस केलाय, बट ऍक्च्युली आयर्न हा मेटल आहे. So they having different properties na, and if they having different properties, then why they are placed in the same node or in the same column? Just like here hydrogen, fluorine, chlorine, cobalt, nickel and bromine are placed together, but cobalt and nickel are metals, they are totally different. So ही मिस्टेक न्यूलँड कडून का झाली, तर पुन्हा एकदा त्यानं त्यावेळेचे अस्तित्व असणारे सगळे इलेमेंट एका टेबलमध्ये अकोमोडेट म्हणजे मांडण्याचा, त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून हे मिस्टेक त्याच्या हातून झालेली. Also Newland octaves did not have provision to accommodate the newly discovered element. आता या टेबलमध्ये किंवा या ऑक्टेव्हच्या जी टेबल आपल्याला दिसते त्यामध्ये अशी प्रोव्हिजन, अशी व्यवस्था नाही आपल्याकडे. वी डोंट हॅव दॅट प्रोव्हिजन दॅट वी कॅन अकोमोडेट, वी कॅन ऍड न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट. नवीन शोधले गेले जे इलेमेंट्स आहेत ते यामध्ये मग बसवायचे कसे, हा पण प्रोव्हिजन त्यामध्ये नाही. सो वी कॅनॉट प्लेस न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट्स. द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आणि मग नंतर जे इलेमेंट शोधले गेले त्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या ऑक्टेव्ह मध्ये किंवा ह्या लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये फिट होत नाहीत, म्हणजे ते हा लॉ फॉलो करत नाहीत. या प्रकारे या टेबल मध्ये आपल्याला ते इलेमेंट बसवता येणार नाहीत थोडक्यात. सो दीज आर सम लिमिटेशन्स. सो यू हॅव टू रिमेंबर दीज लिमिटेशन्स which can be asked in the final examination also. What are the limitations of Newland's law of octave? So at first you must know Newland's law of octave, then limitations are given here. Limitations जास्त दिलेले आहेत. So काही limitations आपण इथं डिस्कस केल्या. That is, this law was found to be applicable or obeyed only up to calcium. Then elements having different properties are placed under same node, which is totally wrong. And the newly discovered element cannot be accommodated or cannot be added in the table, and even the properties of new elements discovered later on did not fit the Newland's law of octaves. Means what? Newly discovered element cannot be placed here. सपोज आपण आपल्याकडे एक नवीन इलेमेंट आपण समजा इथे शोधलेला आहे आणि मला तो आर्सेनिकच्या खाली इथं प्लेस करायचा आहे, पण तो इलेमेंट मी प्लेस का करू शकत नाही, कारण आर्सेनिक आणि न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. सो हे या लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये बसत नाही तो इलेमेंट. सो दीज आर सम लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. And now let us move to the next classification, that is Mendeleev's periodic table. But let us revise previous two classification. So at first we have discussed about Doberan anhydrides. It has certain limitations, so that classification was rejected. And just we have discussed about the Newland's octaves. This classification also rejected because it has certain limitations. And then thereafter we have another classification, that is Mendeleev's periodic table. आतापर्यंत जे दोन आपण क्लासिफिकेशन पाहिले त्यामध्ये आपण असं पाहिलं की आयदर तो डोबेरायनर असेल किंवा न्यूलँड असेल, ह्या दोघांनी पण इलेमेंट क्लासिफाय केली. ते क्लासिफिकेशन करत असताना त्यांना ॲटॉमिक मासचा यूज करून क्लासिफिकेशन केलेले आहेत त्या दोघांनी पण. बोथ ऑफ देम हॅव युज्ड ॲटॉमिक मास टू क्लासिफाय इलेमेंट्स. पण ॲटॉमिक मासच का, व्हाय ॲटॉमिक मास कॅन बी युज्ड टू क्लासिफाय इलेमेंट, यावरती कोणीही एक्सप्लेनेशन, कोणीही याच्यावरती माहिती दिलेली नाही. आणि मग ॲटॉमिक मासच का, व्हाय ॲटॉमिक मास इज युज्ड टू क्लासिफाय इलेमेंट,
हे पहिल्यांदा एक्सप्लेन करण्याचा जो प्रयत्न आहे किंवा ते सक्सेसफुली एक्सप्लेन केले ते मेंडेलिव्हने, आणि मग त्यानं आपलं हे पिरियॉडिक टेबल मांडलं. तर हे पिरियॉडिक टेबल कसं आहे आणि त्यामध्ये इलेमेंट क्लासिफाय कशा पद्धतीने करण्यात आली ते आपण आता पाहणार आहोत. सो मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. So Mendeleev's periodic table. The Russian scientist Dmitry Mendeleev developed the periodic table of elements during the period of 1869 to 1872. Okay. A.D. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. So 1870 च्या आसपास याने काय केलं, हा रशियन सायंटिस्ट आहे, he developed the periodic table of elements. तर याला हे पिरियड टेबल डेव्हलप करण्यासाठी 1869 to 1872 नियर अबाउट 3 इयर्सचा टाइम स्पॅन लागलेला आहे. आता हे जे पिरियड टेबल आहे याचं एक वेगळं पण असेल. दिस पिरियड टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप in the classification of element. So just we have seen about Doberan triad, then Newland's octaves, but this periodic table is a very important step, कारण याच्यानंतरचं जे क्लासिफिकेशन झालं त्याच्यासाठी हा बेस महत्वाचा होता. Mendeleev considered the fundamental property of elements, namely atomic mass, as a standard. So to classify element, what he considered atomic mass is the fundamental property. जर element classify करायचे असतील तर atomic mass ही फंडामेंटल प्रॉपर्टी त्यानं स्टँडर्ड किंवा फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर केलेली आहे. and then he arranged near about 63 elements known at that time. त्याच्यावेळी जे नियर अबाउट 63 एलिमेंट अस्तित्वात होते, माहिती होते, त्याचं त्यानं अरेंजमेंट, त्याची मांडणी केली. कशी मांडणी केली? हाऊ ही अरेंज दीज एलिमेंट्स? ही अरेंज दीज एलिमेंट्स इन अँड इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ते एलिमेंट्स त्याच्या ॲटॉमिक मासच्या इनक्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यानं मांडलेले आहेत. So again, Mendeleev considered atomic mass is the most fundamental property and is the standard to classify elements, and he arranged 63 elements known as at his time in increasing order of their atomic masses. Then he transformed this into a periodic table. आणि मग ही जी अरेंजमेंट आहे ती त्याने एका टेबलच्या फॉर्म मध्ये आणली की ज्याला पिरियॉडिक टेबल असं म्हणतात, पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स, in accordance with physical and chemical properties of these elements. Now he transformed this arrangement into periodic table of elements in accordance with the physical and chemical properties of element. आता ही जी अरेंजमेंट आहे किंवा हे जे टेबल आहे हे कशाशी संबंधित आहे, कशाच्या अकॉर्डिंग टू आहे? विथ रिस्पेक्ट टू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. म्हणजे जे टेबल आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट हे एकाच ग्रुपमध्ये येत जातील अशी अरेंजमेंट केल्यानंतर, असं थोडक्यात आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव फॉरवर्ड. Mendeleev organized the periodic table on the basis of chemical and physical properties of elements. So he considered atomic mass, but along with atomic mass he also considered physical and chemical properties of elements. These were the molecular formula of hydrides and oxides of elements, melting points, boiling points, densities of the elements, and their hydrides and oxides. So he considered some chemical and physical properties of the elements. इथं काय म्हणले पहा, इलेमेंटचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्यानं काही कन्सिडर केल्या हे इलेमेंट्स मांडत असताना पिरियॉडिक टेबल मध्ये. आता कोणत्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द इलेमेंट. जे इलेमेंट्स आहेत त्याचे हायड्राइड म्हणजे हायड्रोजन बरोबर कंबाईन झाल्यानंतर तयार होणारे कंपाऊंड्स, आणि ऑक्साइड्स म्हणजे ऑक्सिजन बरोबर तयार झाल्यानंतर कंपाऊंड्स, द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड आफ्टर कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन. Then melting points, boiling points, I think you know all these properties, densities of elements and their hydrides and oxides. आणि डेन्सिटीज ज्या आहेत त्या हायड्राइड आणि ऑक्साइड कंपाऊंडच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याने लक्षात घेतल्या. सो ही कन्सिडर्ड all these physical and chemical properties while classifying elements in the periodic table. आता त्याच्या काय लक्षात आलं पहा, ऍट द एंड ऑफ हिज स्टडीज त्यानं काय केलं, सगळे इलेमेंटचे हायड्राइड, ऑक्साइड्स आणि तो इलेमेंट घेतला, त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज की ज्यामध्ये मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, हायड्राइड, ऑक्साइड फॉर्मेशन कसं होतं,
या सगळ्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज त्यानं लक्षात घेतल्या आणि ऍट द एंड त्याच्या असं लक्षात आलं, मेंडेलिव्ह फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर डेफिनाइट इंटरवल. एलिमेंट जे आहेत ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत ते ठराविक इंटरवल नंतर, ठराविक टप्प्यानंतर रिपीट होत आहेत. And on the basis of this finding Mendeleev stated the following periodic law. आणि या सगळ्या माहितीवरून, या सगळ्या शोधावरून, फाइंडिंग्स वरून मेंडेलिव्हने आपला जो पिरियडिक लॉ मांडला तो असा आहे. So he stated periodic law, but before, remember, he arranged these elements in the increasing order of their atomic masses, and during this arrangement he also considered chemical and physical properties of elements, and then he found that elements with similar chemical and physical properties repeat after a definite interval. पुन्हा एकदा त्यानं काय केलं, एलिमेंट्स हे ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडले आणि हे करत असताना त्यानं एलिमेंटचे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज पण लक्षात घेतली आणि त्याच्या असं लक्षात आलं की एलिमेंट्स ज्यांचे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत हे एलिमेंट्स रिपीट होतात ठराविक टप्प्यानंतर, ठराविक एलिमेंट नंतर ते एलिमेंट पुन्हा रिपीट होतात. म्हणजे समजा ए एलिमेंट आहे, ठराविक गॅप सोडल्यानंतर पुढचा जो एलिमेंट येणार आहे बी, ए आणि बी च्या प्रॉपर्टीज पुन्हा म्हणजे सारख्या असतात. And then he stated this law, which is called as Mendeleev's periodic law. Properties of elements are the periodic function of their atomic masses. आता हे स्टेटमेंट जरा आपल्याला यातले काही शब्द आपल्याला थोडी वेगळे आहेत. पिरियडिक फंक्शन, तर एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज आहेत हे त्याच्या ॲटॉमिक मासचं पिरियडिक फंक्शन आहे. नाउ व्हॉट इज दिस पिरियडिक फंक्शन? पिरियडिक फंक्शन म्हणजे काय की जे फंक्शन ठराविक टप्प्यानंतर रिपीट होतं. जस्ट लाईक इन घड्याळामध्ये आपण पाहिलं तर सेकंड काटा जर आपण पाहिला तर तो बरोबर 60 सेकंदानंतर पुन्हा 12 वरती येतो. पुढच्या 60 सेकंदानंतर पुन्हा तो 12 वरती येतो. म्हणजे बरोबर 60 सेकंदानंतर तो पुन्हा रिपीट त्याच ठिकाणी येतो. ओके, जर इथं प्रॉपर्टीज जर पिरियडिक फंक्शन असतील तर त्या ॲटॉमिक मासवरती डिपेंड असतात. म्हणजे ठराविक जर आपण एलिमेंट्स हे ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडले, याचा अर्थ असा आहे की एलिमेंट्स जर ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडले तर सेम प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट रिपीट होतात ठराविक टप्प्यानंतर. म्हणजे दे रिपीट देमसेल्फ. सिमिलर प्रॉपर्टीज एलिमेंट्स हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज आर रिपीटेड आफ्टर डेफिनाइट इंटरवल ऑफ. आता इथं इंटरवल कोणाची घ्यायची? एलिमेंट्सची घ्यायची आणि ते आपण पुढे पाहणार आहोत. ओके, आणि मग त्याचं जे टेबल आहे हे टेबल आपल्याला इथं दिसतं. दिस इज व्हॉट वी कॉल मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ओके, सो लेट मी क्लिअर वन थिंग, दॅट इज पिरियडिक फंक्शन का म्हटले. आता इथं काय दिसतंय, मेंडेलिव्हने एलिमेंट्स जे आहेत ते ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडलेत आणि त्याला हे टेबल मिळाले. सो लिथियम पासून आपण सुरू करूया. लिथियम 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मध्ये गॅप किती एलिमेंट्स आहे? नियर अबाउट 6 एलिमेंट्स आहे. तर पहिला आणि म्हणजे लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज रिपीट झाल्या. मग लिथियमच्या प्रॉपर्टीज आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज जवळपास सारख्या असतात. बोथ आर मेटल्स, बोथ आर लस्टरस, both can react with water to form corresponding hydroxides. Okay, so these are some similar properties of lithium and sodium. जे सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट रिपीट झाले, पण हे कधी शक्य झालं? जर एलिमेंट्स हे ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडले तर हे शक्य होते. मात्र पुन्हा आता सोडियम पासून 6 एलिमेंट्सचा जर आपण इंटरवल सोडला, गॅप सोडला, तर देन वी हॅव पोटॅशियम, अँड पोटॅशियम ऑल्सो शोज प्रॉपर्टीज सिमिलर टू दॅट ऑफ द सोडियम ॲज वेल ॲज लिथियम. So that is what we call periodic function. यालाच आपण periodic function म्हणतो. And now let us discuss this periodic table. आता जर आपण हे periodic table पाहिलं तर यामध्ये काही vertical columns आहेत. There are some vertical उभे columns आहेत, horizontal rows आहेत आणि याला काय म्हणायचं ते आपण बघूया. The vertical columns in the periodic table are called groups. So this is what we call, हे सगळे group 1, group 2, group 3, group 4 up to group 7 and last होय तो group 8 आहे. Then the horizontal rows are called as periods. So हे periods आहेत 1 2 3 4, म्हणजे जे horizontal आडव्या ज्या ओळी दिसतात हे सगळे काय आहेत? periods आहेत. So vertical columns in the Mendeleev's periodic table are called as groups. So remember this thing. Vertical columns in the Mendeleev's periodic table are called groups, while the horizontal rows are called as periods. So how many groups are there? 8 groups are there and 12 periods. तर या टेबल मध्ये आपल्याला 8 ग्रुप आणि
12 पिरियड्स दिसत आहेत. ओके, सो Mendeleev's periodic table. The general formula, molecular formula of compounds shown as R2O, R2O3, etc. in the upper part of periodic table should be written as R2O and R2O3 in the present system. Actually हे molecular formula मांडण्याची पद्धत आहे. मेंडेलिव्हने हे molecular formula या पद्धतीने मांडले, पण अलीकडे आपण तशी नाही पद्धत वापरत. आपण हे जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत हे बेसला लिहितो, तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके, so that is about Mendeleev's periodic table. So what you have to remember, how elements are classified according to atomic mass, and why atomic mass is the most fundamental property to classify element, and why this table is called as periodic table, and what is the statement of Mendeleev's periodic law. So you have to remember all these things. Now let us discuss some information about the Dmitry Mendeleev, की ज्याचं आपण क्लासिफिकेशन आता पाहिलं इलेमेंटचं. Dmitry Mendeleev 1834 to 1907 was a professor in the St. Petersburg University. तर हा प्रोफेसर होता, प्राध्यापक होते हे सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी मध्ये. He made separate card for every known element showing its atomic number. So पहा त्यांनी काय केलं, प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास दाखवणारं एक कार्ड तयार केलं होतं. He arranged the cards in the according with the atomic masses and properties of elements and which resulted in the invention of periodic table. So त्यांनी हे कार्ड तयार केले होते की ज्यामध्ये एलिमेंट्सचा सिम्बॉल आणि त्याचे ॲटॉमिक मासेस होते. आणि त्यांनी काय केलं, these elements are arranged, these cards of elements are arranged according to their atomic mass and properties. आणि याचा परिणाम असा झाला, याच्यातून त्यांना हे पिरियॉडिक टेबल त्यांनी शोधलं, की ज्याला आज आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल असं म्हणतो. सो इथपर्यंत आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल हा पार्ट डिस्कस केलेला आहे. तर या टॉपिकच्या सेकंड पार्ट मध्ये आपण मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक लॉ अँड मॉडर्न पिरियॉडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल, अशी काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.